भरपूर पाऊस आहे इकडे. तर आता पण पाऊसच पडतो आहे आणि एवढी थंडी वाजते ना, पूर्ण भिजलो आहे. कायच नव्हतं आणलं, छत्री फक्त आणले. ती छत्री पण ह्याच्यासाठी आणले इथे चहा बनवण्यासाठी. आणि आता इथे चहा बनवायचं चाललं आहे. बघा चहा पिऊया, कारण की चहा पिल्याशिवाय आता अंगात तरतरी येणारी नाही. आणि तो माकड बघा मित्रांनो, कधीपासून आहे ना आमच्या अवतीभवती फिरतोय आणि आता मागे येऊन बसला इथे. वाट बघतोय नक्की कुठून कसं काय करायचं ते. तिथे खेकडा घेऊन आलेला आहे. दाखव खेकडा, दाखव. सगळे पांढरेवालेच खेकडे आहेत. तर इकडे सगळे पांढरेवालेच खेकडे आहेत मित्रांनो. काळावाला होता इथे मगाशी, मोठावाला होता, पण तो घ्यायला जातोपर्यंत गायब झाला कुठेतरी. तर इथे आमची कोरी चाय तयार झालेली आहे मित्रांनो. मामा भाच्याच्या जोडीने केली. अरे एक नंबर. हे बघा उकळी येते आता बघतो. तयार झाल्याची आता मस्तपैकी चहा वगैरे पिऊया आणि लागूया परत घरच्या दिशेने, कारण की 5 वाजलेत. आता थोड्या वेळातच अंधार पडणार आहे इकडे. तर अंधार पडायच्या आधी आपल्याला इथनं निघायचं आहे आणि लवकरात लवकर आपल्याला नालासोपाऱ्यात जायचं आहे, कारण इथून परत आपल्याला 2 तासाचं ट्रॅव्हलिंग करायचं आणि परत तिकडे जायचं आहे. तर वैताग येणार आहे जायला. तर कारण येताना काय वाटत नाही, जातानाच हालत खराब होते पूर्ण. प्लॅन घरातनं निघाला होता वेगळा आणि करतो आहे वेगळा, त्याच्यामुळे घरच्यांना पण काय माहिती नाही आम्ही कुठे आलो आहे, काय आलो ते. तर लवकरात लवकर घरी जायला लागणार आहे. आणि सगळ्यांना आम्ही रस्त्यातनं उचलले, त्याच्यामुळे सगळी वेगवेगळ्या दिशेने गेली होती. तर सगळे एकत्र जमा झालेत आणि आता आम्ही ह्या दिशेने आलो. आता जास्त टाईम इकडे थांबणं पण काय बरोबर नाही आहे, कारण की आजूबाजूला जंगल बघा, पूर्ण असं जंगल आहे आणि घाट आहे पूर्ण हा. आणि ह्या घाटात पूर्ण अशा गाड्या आहेत ना, आता निघत एकदम खतरनाक आहे, कारण की इथून मोठी गाडी आली ना तर तिला पूर्ण वरती, इथून वरती जात असेल ना तर वरच्या गाडीला थांबावं लागतं पूर्ण. तर असा घाट आहे मित्रांनो. त्या घाटातच थांबलो आहे. बघूया किती टाईम थांबूया, चहा वगैरे पिऊया, निघूया आपल्या वाट्याने परत. तिथे खेकडे पकडण्यासाठी मित्रांनो मेहनत बघा किती घ्यावी लागते, एकदम खतरनाक झाले. हे बघा पूर्ण असे जंगलामध्ये जाऊन इथं आतमध्ये खेकडे पकडत आहेत, ते पण खड्ड्यामध्ये. वरतून या साईडून पाणी येते, या साईडला चालले. बस बघा लालपरी आपली मस्त एकदम टर्न मारताना खतरनाक दिसते. तर मित्रांनो चहा तयार झाले आमची पूर्ण आणि एक नंबर वाटते असे, कारण वरतून पाऊस पडतो, हातामध्ये गरम चहा आहे आणि या अशा वातावरणामध्ये एक नंबर मजा येते मित्रांनो. ते अजून इकडे खेकडे पकडतात आणि आम्ही चहा पितोय.